माफी आओ आओ आओ, उठा उठा. इथं कुठे बसताय? मालक आहेसा तुम्ही. आम्ही नाही. आओ, हे घर, हे वैभव, हा स्वर्ग समद तुमचा आहे. आई साहेब, हं. आमचा स्वर्ग इथं आहे. आई साहेब, तुम्ही आहे म्हणताना आम्ही आहे. श्रावण बाळ हायस माझं या युगातलं. ती असं नका करू, नका करू असं. लहानपणी पण तुम्ही हेच केलं आणि आम्ही नाही जाऊ शकलो, आम्ही थांबलो. पण आता नाही थांबू शकणार. आमची जायची वेळ आली. अधिपती आम्हाला जाऊ द्या. नाही आई साहेब, घर तुमचं आहे, मी तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. आम्हाला सगळ्यांना सोडून कुठे चाललं तुम्ही? तुम्हाला कुठे नाही जाऊ देणार. तुम्ही थांबा. कुणीकडे आहे साहेब? एकटं वाटायला बोल आहे. म्हणताना म्हणलं तुम्हाला तर माहित आहे एकटेपणाची मला किती भीती वाटते ती. सगळंच माहित आहे तुम्हाला, तरी बी सोडून गेलायसा. तुम्हाला आठवते काय लहानपणी तिकडं खाली त्या विहिरीजवळच्या शेताच्या इथे लपंडाव खेळत होतो. तुम्ही आणि मीच होतो. आम्ही लपून बसलो त्या गवताच्या ह्याच्यात कणगीत लपून बसलो बराच वेळ. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, मग मात्र तुमचा चेहरा व्हायला कावरा बावरा. मी त्या फटीतनं बघत होतो त्या कणगीच्या. तुमचा चेहरा म्हणजे असा एरपाडल्याने करत होता तुम्ही. मला अजून आठवते बरं काय, मावळणाऱ्या सूर्यासंग मावळत जाणारा तुमचा चेहरा. आणि नंतर तुम्ही अख्खा गाव वाळा केला होता शेतात. अधिपतींना शोधा, अधिपती. मी बघतो फटीतनं. नंतर मात्र रडायला लागला तुम्ही. हा, रडून तुमचे डोळे झाले लाल बुंद. तुम्ही जसं रडायला आलं तसं मला बी यायला लागलं रडू आतनं. मग मला वाज झाला बाबा, खेळ वाज झालं. तशी दम उडी मारली मी कणगीतनं बाहेर. जसं मी तुम्हाला दिसलो तशी तुम्ही जी मिठी मारली का. अजून आठवते ती मिठी अशी मारली होती तुम्ही. कवाच लांब न जाण्यासाठी मिठी मारली होती. मग आज कसं काय सोडून गेलाय तुम्ही आई साहेब? हा, आज का असं दूर लुटले आम्हाला? सांगा की ये सूर्या बाबा, तू तर सांग. तू तर तेव्हा बी साक्षीदार होतास, आज बी आहेस, सगळीकडे असतोस. तुला माहित आहे कुठलं माणूस कोणीकडे आहे. तू तर सांग, आमचा निरोप सांग आई साहेबांनी म्हणावं. अधिपतीला एकटा पडलाय, त्याला काय सुधारणा झाले. तू फक्त निरोप सांगून बघ आई साहेब पळ देतात का नाही बघ. आई साहेब, एक ना दोन किती गोष्टी हो. प्रत्येक वेळी तुमची आठवण येते हो. तो प्रॉब्लेम आहे, प्रत्येकच वेळी तुमची आठवण येते. छोट्या गोष्टी, फॅक्टरीत गेलं साधं मशीन बघितलं तरी निर्जीव गोष्टीवर बी माया करावी, त्याला बी जीव लावावा, तुमची शिकवण. हा, माणसात मिसळावं, तुमची शिकवण. पाहुण्यापोळीत मिसळावं, गोताळा वाढवावा, मित्रमंडळी, गोरगरिबावर माया करावी, कामगारांनी धरून ठेवावं, सगळी तुमची शिकवण. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही माणसात मिसळायला शिकलो. आणि सगळी माणसं आहेत आजूबाजूला, तुम्ही आम्हाला एकटं कुठे निघून गेलाय सा. आई साहेब असं करते तुम्ही. हा, असं एकट्याच बडबडायची सवय बी तुमच्याचमुळे लागली म्हणा. सगळ्याशी बोलायचं ना, पानाशी, फुलाशी, सूर्याशी, ढगाशी, चंद्राशी, सगळ्याशी बोलायचं, तुमची शिकवण. अजून मला खरं तर भ्या वाटायला माहिती आहे काय. मी कोणाला बोलत नाही, मला खरंच भ्या वाटते. मला काय वाटते माहिती आहे काय साहेब,
माझा ज्या वस्तूवर ज्या व्यक्तीवर माझा जीव जडतोय का नाही, मला जी गोष्ट मनापासून आवडते का नाही ती गोष्ट आयुष्यात माझ्यापासून दूर जाते. मला शाप आहे का काय मला कळत नाही. माझी आई बी गेली जन्म देऊन मला. आता येऊन बसल्या घरात आणि म्हणते मला आई म्हणा. तरी रबर सेल सोडायला हवा ना. मी काय रबर धरलेलं नाहीच आहे. मी सोडूनच दिलं. मी हातच लावलेला नाही. तर तुम्हालाच वाटतं हे रबर नातं बी तुम्ही स्वीकारावं. माझी काय चूक आहे त्यामध्ये. घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणूनच प्रयत्न करते ना मी काय जबरदस्तीनं तुम्हाला नातं स्वीकारायला नाही सांगत आहे. मी तुम्हाला म्हटलं पण तुम्हाला जेव्हा पटेल तेव्हा स्वीकारा. आणि नसलच स्वीकारायचं तर तुमची मर्जी. पण तुम्हीच म्हटलात ना तुम्हाला आवडतं माणसं जोडायला म्हणून सांगत होते मी. तुम्हाला नसेल आवडत तर इथून पुढे कधीच नाही सांगणार आहे नातं स्वीकारायला. मला किती वाटत असलं तरी. खरं सांगताय. माणसं जोडायला आम्हाला आईसाहेबांनी शिकवलं. आता ज्या माणसामुळे आम्ही आईसाहेबांपासूनच लांब जाणार असू ते नातं जोडायला मन नाही म्हणते. सॉरी अधिपती. मला जबरदस्ती नाही करायची तुमच्यावर हे नातं स्वीकारा म्हणून. कारण मला माहिती आहे कुठल्याही नात्यावर जबरदस्ती केली ना की नाते टिकतं ना जगतं. आपलं नातं जगल का? तुम्ही कुठं सोडून तर देणार नाही ना आम्हाला.